इस्रायलची लोकसंख्या बघितली तर आपल्या देशाच्या तुलनेत मात्र 1% आहे. पण इस्रायलला आज अवघं जग घाबरून आहे. म्हणजे जगावरती अधिराज्य आहे म्हटलं तरी हरकत नाही इस्रायलचं. मग याचं कारण काय? एवढासा देश 1,40,50,00,000 लोकसंख्या असणारा देश, पण अवघ्या जगावरती आज या देशाचं वर्चस्व आहे. कारण काय? तर त्याचं कारण स्टीफन रिप त्यांच्या रिसर्चमध्ये सांगतात. त्याचं कारण असं आहे की कारण इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनवून जन्माला घातलं जातं. कारण की इथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. आता हा प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय? तर आपल्या भाषेत हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं गर्भसंस्कार. मग इस्रायलमधली महिला जर का गर्भसंस्कारांची ही विधी फॉलो करून आपल्या देशाला किंवा तिथला तो देश एवढ्या उंचीवरती पोहोचू शकतो, तर मग माझा देश का नाही? इस्रायलमधली गर्भवती महिला जर काही प्रोसेस फॉलो करू शकते, तर मग माझ्या देशातली गर्भवती महिला का नाही फॉलो करू शकत? आणि त्यातनं या विषयाचा उगम झाला. आणि मग माझ्या लक्षात आलं की खऱ्या अर्थानं देश बदलायचा असेल तर पहिल्यांदा या देशातली गर्भवती स्त्री बदलली पाहिजे. कारण येणारं बाळ हे परिवर्तन बनून जन्म घेतंय. आणि आज आमच्याकडे काय होतंय, जिथे प्रोसेस होत आहे, गर्भात जिथे बाळ बनतंय, त्या बाळाची सर्वगुण संपन्नता बनते, तिथेच स्त्रीला त्या बाळासाठी वेळ नाहीये किंवा तिथेच ही स्त्री या विषयाला घेऊन अनभिज्ञ आहे. आणि म्हणून जी पिढी घडायला पाहिजे, मी नेहमी सांगतो की आमच्याकडे फक्त आबादी वाढली, देश आबाद नाही झाला.